आणि घ्या ना फोटो फोटो टाइमपास नाव करून ज्याला उशीर होऊन राहिला ना. अरे साऱ्याच पडेल बा, देशी विदेशी साऱ्याच. हा, आपल्या पार्टीत कशाचीच कमी नसते. सारी व्यवस्था एक नंबर. हा बापा बुडे बा, तुम्ही पार्टी देता आणि तुम्ही घेत नाही का? या पहिली सुरुवात तुमच्यापासून. या या दारूचा मारूचा कायले ताल केला गडे हो, घेणं देणं फालतू. माझून एक काम आहे बा हे फालतू. एखाद्याच्या अंगात आली तरी भांडणं राहीन, एखादं मटण खायचं पार्टी राहीन बाजूले आणि त्याची कुस्त्याच करत बसा. काय गडे माणसं आहे बा तुम्ही. हे दारू पाहिजेच नाही, कोणतीला जमतच नाही लेखाले. देवा फुकाची भेटून राहिली प्यायले तर पिऊन घ्या ना. काय नखरे करून राहिले, नाही तर तशी तर गटाल घेता. उदारी खाताय तुमचं गावात. देशीच्या मागे पैताना आता इंग्लिश पिऊन घ्या ना. असं त्यानंच भेटत नाही कधीच बुड्याने दिला तुम्हाला. बा फुकाची पोचत नसते बरं, फुटून निघत असते बा. काही खरं नाही बरं हे. काही पेऊ नका, मटण खाऊन घरी चाला. एका दारू भेटत नाही आपल्याला घ्यायला. वा तुम्ही भलते टाइमपास करता गडे हो. आज लोक जेवण झाले असते बा. घ्या ना पटपट उचलाने बाटल्या. हे रे शिवला लवकर चटकनी. बबने चाल सरपंच पाटणं पाहून गळा. काय कोणा तोंडाकडे पाहून राहिला तू. घ्या ना जड जड. मुतल्या घेऊन नाही राहिला. हाती तर बाटल्या घ्या म्हणा भाऊ. तुमच्या बायका येऊनच राहिल्या ना. त्याच्या तुमच्या हाती बाटल्या दिसल्या की झपके मारतात तुमच्या बायका तर पाहू. जास्त जोरावरून राहिला. घ्या 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 घ्या. नक्की काहीतरी मोठी शाळा आहे हो विठ्ठल नामाची भरला यानं. काहीतरी बजेट काहीतरी जुगाड आहेच. एवढा उतू कोण राहिला, एवढा कोण म्हणजे जबरदस्ती करून राहिला. घ्या घ्या दारू घ्या. हा राजा तंबाखू कधी वागत नाही. साऱ्या गावाची गोष्टी तंबाखू खाणारा माणूस. रस्त्यात बिड्याचे थुटकं पडे ते पेते हा माणूस कंदील बुडा. आणि आज दारू लागे घ्या घ्या करून राहिला. काय काय शाळा काय तर त्यालाच माहित भाऊ त्याच्या मनी मानशी काय आहे. तर मला तर काही समजून नाही राहिलं. काय शाळा आहे विठ्ठल नामाची त्यानं वगैरे. घ्या टाइमपास करू नका. चला घ्या पाहुणे बसाला बरं. घ्या घ्या सारीच घ्या चला. घ्या ना घ्या. चांगले ढोसला ना. मागे पुढे नका पाहू. ढोसा चांगले ढोसा. हात चालूच आहे ढोसा. ढोसण्याचे बाबा तुम्हीच काल इकडे तिकडे पाहता बापा. तुम्ही घ्या ना ढोसलून. घ्या ढोसलून. कसं तुम्ही ना दारू सोडेल होती ना बापा. कसं आता प्यायला भेटून राहिली ती पिऊन घ्या. ढोसा ढोसा चांगले. मी मारू काय? मी देऊ का तुमच्या गिलासात वतून? माय बाई मी तर भल्ली सांगत जाऊया दोघीली. आता माय डंगर नाही त्याच्यातून असं तर जरा खा लागतात मला बोलणे. आता काहीच खरं नाही. वाटे बापा माय डंगरा लस शरीफ आहे ना. हा बापा दारूचा थेंबही नाही पेत. आणि पा काय चालू आहे बापा पार्टीन दारून. बापा 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 मी तर विचारही नव्हता केला बापा या बुड्याचा. हे बुडं एवढं पुढे जाईन तर बापा घ्या बापा. घ्या ना तुम्ही घ्या बापा. तुम्हीच काले मागे राहता. घ्या घेऊन. पाना आता डोयानं तुम्हाला तर भल्लं वाटे बापा माय खोटं. पाना डोयानं आता द्या वतून त्या बुड्याला अर्धा गिलास. मस्त शाळा भरवली रे कोणतील्यानं. शाळेच्या मनात खाऊ घालणं नाही लोकायले. तर असे धितंबे गेले आणि बायकाईले फोन लावले. बायका बोलवून घेतल्या अडीचा. घ्या रे रंगी हातात दिले पकडून. आता घ्या म्हणा दाबून. म्हणा हात जोडा रे बापा. बापा मी कशातच काही नव्हतं ना. या रघुली विचार बापा. यानं जबरदस्ती मला एवढी बसवलं. या म्हणे बुढे बा तुम्ही भाजी स्टाफ करता. असं आहे ना ते. मी तर कशात काही नसतं बापा. रखवाले आपलं हरभऱ्यावर. मला म्हणजे काही माझी मानशी नव्हतं ना. काही मला शांतपणा सांगूच नका तुम्ही. चला उठा लवकर. मा घरी घरी व्हा लवकर. सांगून राहिली तुम्हाला उठा लवकर. का सगळे काय वेगळं सांगा लागते काय? प्रत्येकाला प्रत्येक भाषेत सांगा लागते काय? उठा उठा म्हणून. चला उठा लवकर उठून निघा आपापल्या घरी. काय ती पाहून राहिले तुम्ही तोंडा आमची? पार्ट्या पाहिजे तेले पार्ट्या वावराईनं करायले. बाया जर असे एकत्र जमल्या 4-5 बाया तर कसे तुमच्या तोंडावर वयस नाही पडतात. आणि तुम्ही असे वावराईनं हिंडतात डवरतात खातात. ताने दिसत का काही? होता तो भडव्या खाणीचा काय सांगा आटी. दारून पार्टीन बाबा एवढे पैसे उतू आले का त्याचे? एवढे पैसे उतू आले काय? मरीन असाच तो मूत प्यायले पैसे सापडतात त्याला द्यायला यायले. तसे द्या ना म्हणा आम्हाला. त्याचे रोग नाही येईल. अरे बाबा रे ह्या मोत्याची बायको काय शादत बाबा. जट शादून राहिली. माहिली का काय बाई बाबा राहिले का किडे पडतील म्हणतील तशी बोलून राहिली. उठा लवकर हा घरी. मुकाट्या रस्त्याने लागा सांगून राहिली मी तुम्हाला. उठा एका शब्दात सांगून राहिली उठा म्हणून. निघायचंच मजा आहे. चला सरपंच पोय आठवून आता. बा हे बैकलं वातावरण बाईच मुतल्या काही खरं नाही बाबा हे. राहिले तुम्ही थांबा ना. थांबा तुम्ही. थांबा थांबणारे डंगऱ्या थांब ना. कुकडे पाहून राहिला आता तोंड लपून राहिला. थांब तू आलीस मी शिवल्या. थांब ना. तुले मूत प्यायला पाहिजेत ना. थांब तू. मी तुला देतो ना घरी येऊन देतो ना मूत देतो तुले. थांब तू. बाबा नामदेराव कोण पोहून राहणार बाई इकडे तिकडे. काय झालं बापा रे? शांताबाई बी यायच्या माग. बापा रे काहीतरी केलं वाटते नामदेराव. कोणातरी काहीतरी खोडे काढली रे. थांब ना. काय पुढे पुढे पाहून राहिला. थांब ना तटीस. पाहू नको ना थांब ना. खरं पप्पा माझ्या बायकोत मला डायरेक्ट अरे घरे करून राहिली. अरे बापा तो पुरा कचरा झाला होता. काय झालं नामदेरा कोण पाहून राहिली इकडे तिकडे? काय केली शाळा? काय झालं वाटते? शांताबाई माग लागली तुमच्या.
झालं ना? काही नाही झालं रे बापा देवीदास, काही नाही झालं. नाही झालं म्हणते काही नाही. तिकडे मूत प्यायला गेलता ना, पार्टीत गेलता ना. पार्टी पाहिजे पार्टी. चाल ना तुझी घरी पार्टी काढतो ना मी, चालतो चाल. देवीदास तू सांग मले, पार्ट्या कोण्या लोकांना शोभतात रे? जे बेवडे बावडे आहेत ते पार्ट्या करतात बा. आता हा माणूस पाय ना, या माणसाची पोच काय, ह्या बंद्या गावात हा माणसं भांडणं निपटवते, हे करते, हा माणूस पार्ट्या करते. शोभते काय माणसाले? सांग ना तू, शोभते काय? काय राजा नामदेवराव, शोभीन असं तर काम करत जा राजे. तुम्ही काय लहान राहिले ना? आता का जेवण आहे बापा, अर्धे उभाड झाले ना, आता पार्ट्या करत असता या वया म्हणजे डंगऱ्या होई. काय बाबा, जेवण लेकरे सारखेच करत राहता बाबा. म्हणजे मी बाई हे काही सोबत नाही बा नामदेवराव. बरोबर नाही हे राजा तुम्ही नाही, पार्ट्या करणं तुमच्या वरचा रोग नाही. ऐका पान काय म्हणून राहिला देवीदास? एवढा देवीदास पार्टीत जात नाही. काऊन नाही जात? त्याच्या घरी काही कमी आहे काय? कमी आहे का काही? तो बी जाऊ शकते, पण त्या लोकांचे कामं नसतात ना, चांगल्या लोकांचे कामं नसतात ही पार्टीत जाणं. तुम्ही वांगले बनवून राहिले, आता तुमची काय पोच राहील? देवीदास मी टाकला नको टाकू न बा रे, पहिलेच तो परेशान बा मी. अव शांते, आता काय मी आता एखाद्या वागती जातो बा, आता ते जबरदस्ती करत ना ते. तो कोणती बुडा हात धरत बसवाय थोडसा. नाही काही गलती नव्हती ना बा. तू काय बापा मा आनंदात लागली. तुम्ही कुठे चालले होते आज? घराच्या बाहेर निघले तुम्ही तर मला काय सांगून निघले होते? बाबा मी फवारा आणतो हरभऱ्याले. मग हा होता का तुमचा फवारा? हा होता काय? आणि त्या कंदील बुड्याचं नाव कोण बदनाम करून राहिले मुद्दा? तो बुडा काही नाही, असा कशात नसते तो बुडा. तुम्ही या बदमाश, सात बदमाश. देवीदास पाय, हा माणूस खोटा बोलते. बापा एक शब्द खोटा बोले नाही हा माणूस. आता एवढं खोटं बोलायला लागला हा माणूस की बापा आता खरं बोललं तर विश्वास होत नाही. काय राजा नाम जरा काय खोटं बोला लागते, घरचे पासून कायच लपवा लागते बा. तुम्ही बेजात चोर आहे राजा. हे असे धंदे करत नका जात बा, आपल्याला पटत नाही ते राम. अरे हेट डायरेक्ट खंदन सांगायला शांताबाईले की बा मी अशा गोष्टी चाललो अटी चाललो. तर तुम्ही काय चोर आहे का? खोटं बोलणं बरोबर नाही. कधी तू तेल मीठ नको लावून बाबा, हात जोडतो ना पाया पडतो तू या. पण आता याचं काही तोंडमुख नाही राहणार भाऊ. त्यांचे घरी गेल्यावर पाहून आपण खायचं. अडीचा वटवट न करून फालतू घाल तमाशा नको दाखवून. फालतू अगोपणा न करून शांते. घरी गेल्यावर नाही, जे ते हाय ते देवीदाच्या समोरच बोला ना बाबा. काय आहे काय नाही तर बरं लोकांच्या देखत लाज वाटून जायची ना, काय बोलेन माझ्या देखत. आता हे म्हटलं तोंड झालं, देवीदासली माहित पडलं देवीदास डफळं बिटीन गावामध्ये. मी काले रे का मा एवढा ते शांती गाच्या देखत काले तमाशा करून राहिली. फालतू घेणं चालणं घरी चालणं बापा. लागलंच तर 2 बेलण्याचे गुचके मार मले. माय गाल धरून गालबुशी घे माय. पण आता कसं कोणा देखत बोलू नको ना. शांते चला घरी दाखवतो कसं आहे तर माझ्या लोहात दाखवतो ना तुम्हाला. चला तुला आता जाऊ दे, तुला दिशी तास की नाही हॉटेल लागला हाती. हा देवीदासच्या पुढे होता ना, घरी नाही लागत नव्हतं या हाती. थांबतो थांबा ना, एवढे का पाहून राहिले बापा, एवढे का पाहून राहिले? नामदेवले झपके जाते रे वास. शांताबाई सोडत नाही. शांताबाई सोडते आता नामदेवले. काले पार्ट्या करावं, काले काही बरा डिकावे धरती या वयात ना. अर्धे उभाड झालं पार्ट्या जेवण लेकर सारखेच काम करते बा नामदेव. तर फायदा बरं तुम्ही पार्ट्या करत असाल तर असावं ते घोर बघ. बायकोच्या पुढे चालत ते वाचायचं बघ. पार्ट्या पुढे झाल्या बघ, लग्नाच्या अगोदर सारे थेर करून घ्यायचे, नंतर बंद करून टाकायचे. पटलं असेल तर लाईक शेअर आणि कमेंट्स आणि सबस्क्राईब ठोका बरं. हे पार्ट्या आणि पुरट्या आणि दारू पेनं हे पाहिजे का तुम्हाला? हे पाहिजे काय म्हणा तुम्ही? हरभरा राखण चाललो, मग राखण करा की या पार्ट्यात धसा. तुम्ही बापाला बयकले बापा. मला वाटलं बापा मानवरा लय सज्जन आहे काही दारू नाही पेत बापा, पार्ट्या नाही करत. हे काय केलं तुम्ही ना? बोलता काही तोंड उलते का? खालची मुंडीवर होते का? भादरता का काही बोलता शब्द तरी? गृहमंत्री बोलून राहिले तर आपण काय बोला, आपल्याला चुपच राहा लागेल ना. आता होम मिनिस्टर म्हटल्यानंतर विषय संपला ना आमचा. आपण किती बाजू मांडली, तुले काही पटणार नाही बापा, पटणारच नाही ना. आता मी काही कोण्या घेण्यात देण्यात असतो का, कोण्या पार्टीत असतो का? रगून मी कसं आमचा दोस्ताना आम्ही एका ठिकाणी असतो, पण हे जबरदस्ती येतात ना लोक आमच्याच. बुडे बा भाजी बना, बुडे बा हे करा ते करा, मग बसतो बापा जाऊ. आता तशी तर रखवाली करून जाईल की नाही असा विषय आहे ना. गरज आहे का अशा लोफर लोकांच्या नांदी लागायची? मुकाट्यानं आपल्या हरणा हाना, डुकरं हाना, आपल्या हरभऱ्याचं राखण करा, एवढं करा मुकाट्यानं. बाकीच्या नांदी काय लागा? ते नशीन होत तुमच्या तर मग घरी बसा ना. पण कसं हे बाकीचे कामं नाही करायचे. आज तुम्हाला बापा पार्टीचा शोक लागते, उद्या बापा बायाचा शोक लावतील, मग बसा आम्ही अटी चोळत आहे की नाही?
हो तसं काही नाही बाबा, तू कुकडेच घेऊन चालली विषय. मी काही कोण्या पार्टीत नसतो, काही नसतो बापा. मी रुपया खर्चत नाही, बंदी रोजदारी तेच आणून देतो बापा. हा सांग बा, तू तरी मावरच आड घेऊन राहिली. हा ते रघुली विचार, मा काही घेणं देणं होतं का त्याच्यात? प्रज्ञा काय सांगेन मले, तुमच्याच खायला 2-5 त्यानं. तो खरा बोलणार आहे का? तो बापा अव्वल बदमाश आहे तो तुमच्यापेक्षा. गडी कोणाचा आहे? तुमचा होय ना. की नाही मला त्या बायाने सांगलं की बापा पार्टी चालू आहे, आपले नवरे गेले म्हणून. बापा मला ते विश्वासच नव्हता. मी त्या शांतीला त्यालाच बोलली बापा, मा नवरा असा नाहीच म्हटलं, पार्टी करतच नाही, दारू पेतच नाही. मीच त्याला बोलली बापा उलट. पण हे दिसलं ना मला तटी आली तर बरं झालं आली. त्या पार्टीत हे बांधर होतं ना माया, हे बांधर त्या शांतीला सुनायसाठी गेलती मी की पायव मा नवरा आहे का या पार्टीत पायव. पण बापा माय होबाळलं पडलं तटी माझ दात पडले. दिसलं ना हे डंगर मला तटी. झालं ना आता, शिल्लक चालू नको ना घेणं ना देणं, फालतू तमाशा घालून राहिली. हा आता आपलं राहिलं काय? हा मी ना पार्ट्या केल्या का ठेवल्या का झालं का? आता काय तुला काय फरक पडून राहिला आता? हा सांग बा आता. काय बाय तुझ्या डोक्यात घुसलो खुडू को म्हणून हात जोडला रे भुईचं बाई, टंग बहुत होते गो, मस्त ठणकून राहिलं माय मुतल्या का. बाबा झालं काम. शांतीला काही अगो काम करायची गरज होती का? या डोंगरीला आणण्याचं काही काम होतं काय? घेऊन आली मोठी मा उरावर जाडीचा थैथै ना चले. हा मटनही गेलं, माझ्या दारूही गेली, सारच राहिलं. या मायचा आकात लागा हिच्या डोक्याला आता. साधवानं मध्ये मनात काय बोलता? जोऱ्यानं बोला ना. कोण होता तो माधरचूत? तुम्हाला पार्टी देणारा कोण होता तो? नाव सांगा बरं मला त्याचं. मले काय माहित कोण होता पार्टी देणारा कोण नाही. मले बोलावलं त्याईनं, मी गेलो तरीसा. फालतू कणकण लावून राहिली कोण होता काय होता कसा होता. फालतू भेजायचं खनखना. हल घरी कुकड्यानं हल टोकू नको. बरं घरी चला ना, डोक्स खाऊन राहिली मी तुमचं आहे की डोक्स. चला ना घरी, तुम्हाला अख्खाच खाऊन घेतो चला. मायाची खरकटी जाय बा तिकडे मग. भेजा खाऊन राहिली डोंगरी. हाय एखादी अर्ध उघड झालं 85 झालं तरी मी कणकण हायच का मला किल्लीवर बांधलेल्यावर मी कोण राहील का काय माहित. अरे पहिला डंगऱ्या तू मी तुझ्या मागे जाऊ ना. कदलो पैशी कदलो घरी गेल्यावर तुझ्या पिछा सोडीन का मी? असं वाटते का तुले? पाय ना कसं दाखतो तुला घरी तर. आग लावली काय मी? आग लाव्या खालीच्यानं मस्त पार्टीत होतो ना, मस्त खाऊन राहिला तर दारू प्यायला भेटली असती, फुका फाकाची इंग्लिश आणि मटनही खायला भेटलं असतं. पण मा घरी कोण सांगितलं हराम करानं? हे माझी घुगड तर माहिती आहे कशी यायचं खमसाल खाणी. शिवल्यावानाच्या पुढे जाऊ नको सांगू राहिली तुला. तटीस थांब ढेकूनच मारेन तुला फेकून. थांब मुकाडन तटीस. बेल पुरते बाबा, हिचं काही खरं नाही, खरंच मारून फेकीन नाही. हिला काय नवरा मेला कांजी तर राहिला काही फरक नाही पडत दिली. दुसरा कधी बाबा झटकनी, पण ते जीव गेला तो येणार नाही शिवल्या. अरे शिवल्या तोंडाच्या तुला पार्ट्या पाहिजेत आहे की नाही? पार्ट्या घरी मरता काय? मटणाची भाजी आणणे, दारू आणणे, घरी पेन मरणं. तू पार्टीत काय जात? पोराले खायला भेटते घरी आणलं तर. तिकडे मरता काय? एकटा खाता काय आम्हाला सोडून? तो खोटा बोलते. म्हटलं कुठे चालले तर म्हणते मी येतोच ना बाहेरून चक्कर मारून. पण असं नाही सांगत, अशी देत नाही की बापा मी चाललो म्हणून वावरात. पार्टी आहे की दारू आहे काहीच नाही. शिल्लक तोंडाच्या आता मापासून का तुला खोटं बोलायला लागला का रे? मी काय खोटं नाही बोललो वा. बाहेर चाललो म्हटलं बा. आता मला माहित आहे का त्याची मला जबरदस्ती आणलं ना. बबने आगाऊ आहे. त्यानं हात धरून आणलं मला वाटीचा. नाही मग आता म्हणजे मानशी नव्हतं मी तर असं आज मटनच नसतो खात ना. तुलेच माहित आहे कसा आपण तर कंजूस माणूस. मटन खात नाही मी. ना कंजूस माणूस आहे कंजूस. घरी खात नाही, घरी आणत नाही आणि लगे बाहेर पैसे उधळते तो. तुझीच पार्टी असेल ती. काय खोटा बोलून राहिला? तुनच गेला चिंता ते मटन आणि लगे दारू. मा भुसण्या मटन खायले निरा खाव करते, कावर करते तरी त्याला मटन भेटत नाही. काय तर बापा आपला तुझ्या बाप आणत नाही बापा. आपण पैसे कमावत नाही रे. मग खाऊ 8 दिवसांनी खाऊ 15 दिवसांनी खाऊ आणू रे बाबू. हे तिकडे खाते, तिकडे पार्ट्या करते. एकटा पोराले सोडून तुले बरं धकते रे. गच तिकडे खाते रे पोराले सोडून. बरं धकते तुले. पार्टीचं काही घेणं देणंच नव्हतं ना. विशेष नाही ना पार्टीचा. पण त्या बबण्यानं मला हात धरून आणलं ना. नाही मी तर घासातला घास मी काहीच सोडून खात नाही ना बापा. तुम्ही ना जर मा भुसण्याला नेलं असतं तर ठीक, तर मी ना तुम्हाला काहीच नसतं म्हटलं. पण तू एकटा पार्टी करता, एकटा खाता, ढोसलता. आमच्या दोघं मायला काही नाही फिकर तुला, हे की नाही? काय खात असतील काय नाही, काहीच घेणं देणं नाही. आम्ही खा इकडे वड्यान बेसन आणि करोळा. तू तिकडे चांगला डांगरा खात जाय. मटन दारू. आम्हाला फक्त वड्या खाऊ घालत जाय तू. मग आम्ही ना काही म्हटलं काय असं पनीर आणले हे आणले. तुम्हाला डांगऱ्या पाहिजे खायला, तुम्हाला डांगऱ्या पाहिजे खायला. आणि तुले काय पाहिजे खायला? चवना मटन पाहिजे खायला का रे? तू चाल घरी फक्त चाल.
भाजू नको आता अर्चे तुला सांगू राहिलो मग मस्त ठणकून राहिला आता डोकं खाशी ना तो गच्चीवरच पाहिजे ना तुया माझ्या गच्चीवर पाय देशील तू माया देऊन दाखव बा तू देऊन दाखव ना एका बापाच्या पोटचा असेल तर देऊन दाखव चाल बरं चाल घरी चाल बरं देऊन दाखव पाय तुला बायकोची कोण ऐकूच नको आता पोय अटून लवकर चाल मारिले तुऱ्या द्यायच्या हाती चाल पोय लवकर मारिले चाट आता म्हणजे थांब ना कुठे पाहून राहिला तू मी आहेस ना त्या मागे पै तू कुकडे पैत त्या मागे जा मी बापा मा सासरा तर यमासारखा धुवा आहे बाबा घरात येऊ देते की नाही मला बापा मटण पार्टीचं माहीत पडलं वाटतं मग सासऱ्याले म्हणून तर घराच्या बाहेर उभा हा झालं का डवर ना झालं का झाली पार्टी गिरटी मस्त हा दारू गिरी ढोसली की नाही काय मामा पार्टी गिरटी काय नाही बाबा पार्टी होतो ओट्यावर होतून बशा कोणाला शिकून राहिले तुम्ही कोणाला शिकून राहिले सासरा नाही तुमचा मला सारी शाळा माहिती आहे तुमची काय आहे तर कुठे गेली तुम्ही पार्टी खायला तर हा दिवस काय मावस काय चालले मटण खायले काही अक्कल आहे की नाही हो तुम्हाला काही हा आपण खाऊ कोण हा काय हा मोठा हा माहीत पडलं वाटतं भूमा सासऱ्याला म्हणून एवढा बोलून राहिला सासरा एवढा कॉन्फिडन्स ना नक्की कोणतरी काहीतरी पीज मारली मा सासऱ्याचं मामा अटीत गेलतो ना मी अटीत गेलतो कोपऱ्यावर होतो कायचं कोपऱ्यावर कायचं काही मला चिवत्या बनून राहिले का तुम्ही मला तसं माहीतच पडत नाही कुठे गेलते म्हणून मटण खाऊन आले अटी मटण पार्टी आणि मटण खाऊन घरात मी घेणार आहो का मी साधू घरात अजिबात नाही आज आपल्या सासऱ्याला कोण सांगितलं काय माझ्या घरानं मटण खाऊन आला म्हणून जवळ मामा येऊ द्या घरात बात नाही घरात येऊ देत अजिबात नाही हा मटण खातात इकडे घरात येतात काही आहे की नाही पद्धत हा मी कोणता काम करतो तुम्ही काय करून राहिले धंदा हा काही आहे की नाही काही ठेवता की नाही माही किंमत की बुडता सारी माही काही असं कोणी असं कोणाला लाल नाही अटीसा नाही लाल नाही आहे हे मटण खाणं पार्ट्या करणं दारू ढोसलणं आपल्याला अजिबात चालत नाही आपल्या तत्वातच बसत नाही हे मी काम कोणतं धाम कोणतं माय हा लोक काय म्हणतील साधूचा जवळ किती बोगस आहे हा काही आहे की नाही चव ठेवता की नाही माहिती तुम्ही सासरा तर काही बघ लागला खरंच येऊन म्हणते कसं पाहता बायको एक तर बाहेर येऊन नाही राहिली बायको बाहेर आली बरोबर जमते पण ती येऊन नाही राहिली ना कुठे आहे काय मग बसेल काही हो बाबा काय झालं या रावसाहेबाला विचार काय झालं तर मोठा दारू पिऊन मटण खाऊन घरी येऊन राहिला हा माई पोझिशन काय हा करून का राहिला हा सांग भाई जवान सर्व नाव डुबवून लावलं आपलं नाव डुबवून लावलं आता माया काम कोणतं धाम कोणतं हा माणूस काय करून राहिला म्हणजे घरच बाटवून आहे की नाही दारून मटण मला चालत नाही ना ते मोठा टिवा लावून फिरतो ना मी माझा वयस आहे सांगा आता काय करावं म्या काय करा लोक थू करतील नाही काय मला अरे गावात लोक म्हणतील लेखाचा साध्या मोठ्या गावाला ज्ञान शिकवते आणि साध्या जावई मटण खाते सांगा आता सांगा कसा घरात घेऊ आले का हो बापा हा तुम्हाला किती खेप सांगलं की मा बाबाच्या घरी यावं आपण तर लोक तुम्ही मटण मच्छी काही बापा ते असे हे खाऊ नका बापा काहीच माही हा तरी तुम्हाला समजते काय हा तुम्ही हे काय करून आले किती खेप उजेड वाढला मी नाही तुमच्या डोक्यात की असं करून येत नका जात जाऊ म्हणून अरे बाबा कसं आता बायको कोण झाल्या माले नाही ना आता नाही खाणार मी बा आता खाणार नाही बस सोडलं म्या फक्त आता घरात घ्यावा मला असं बोललो का वाटच बोललो का आता घरात घ्या घरात नाही शुद्धी होईल त्यावेळेस घरात घेतल्या जाईल हा लवकरी जाय बरं गोमूत्र घेऊन ये आणि पाण्याची बाटली अटीच ठेवली आली हा अटी अंग धुईन हा गोमूत्र शिपवल्या जाईल मी जरासे मंत्र म्हणतो हा आणि मग याला घरात शुद्धी करून घरात घेतल्या जाईल तसं ना हो बाबा आता आण तुम्ही पाण्याची बाटली बाबा शुद्धीकरण करा या माणसाचा हा माणूस निरा गाथ्यात नाही ना बाबा किती खेप सांगलं मी या माणसाले थांब बकेट आण तुम्ही आता पाण्याची बाबा कोणतं शुद्धीकरण करते मासासरा काय म्हणलं बाबा हाडा मासाजी जाऊ ना आपण खाल्लो काय राहिलो काय आता कसं मासासऱ्याला कोण सांगणार आहे बाबा आपण सांगू शकत नाही फक्त मासासरा साऱ्या गावात शिल्लक आहे हो आणा बाबा आणा करा शुद्धीकरण करा बाबा गोमूत्र आणा ताजा आणा फक्त झालं ते कसं आणायचं काय आणायचं ते मी पाहिजे ना आता अशा अगं कामं नका करतो आणव पोरी बाटली यांचा दुयाचा चला मित्र व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आता करतो माझा वाई शुद्धी कसं आहे बा मित्र हो काय बेकार नांदा आहे बाबा हा आता थंड पाणी भेटते मला अंगाली गरम भेटते काय माहित बाबा काय मारतात दोघं बाय आपल्या काय माहित मला माझे घेतात काय